सी द चॅप्टर नंबर 3 दॅट इज किंगडम प्लांटी. आज आपण काय बघणार, किंगडम प्लांटी धड्याचं नाव नंबर आहे 3 किंगडम प्लांटी. आता इन दिस चॅप्टर ह्या धड्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत. किंगडम प्लांटीमध्ये तुम्हाला ऑलरेडी शाळेमध्ये झालेलं आहे की किंगडम प्लांटीमध्ये काय आहे. आधीच्याही लेक्चरला एक थोडंसं रिव्हिजन घेऊया. जस्ट टेक वी हॅव द रिव्हिजन. दिस किंगडम प्लांटी इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. दोन ह्याच्यात डिवाइड झालेले आहेत, क्रिप्टोगॅम, फॅनेरोगॅम्स. दिस क्रिप्टोगॅम अगेन डिवायडेड इंटू 2, थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड फॅनेरोगॅम, जिम्नोस्पर्म, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. असे तुम्हाला हे सगळे भाग झालेले. थॅलोफायटा झालेला आहे, ब्रायोफायटा झालेला आहे, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. आता तुमच्या 11वीच्या सिलेबसमध्ये जो इंट्रोडक्शन पार्ट झालेला आहे त्याच्यात 9.1 हा इंट्रोडक्शन आहे, चार्ट आहे. 9.2 कॅरेक्टर्स ऑफ द थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. त्यातनं अँजिओस्पर्म हा टॉपिक डिलीट झालेला आहे कारण तो अँजिओस्पर्म 2 ह्याच्यात विभागलेला आहे, डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन. हे सगळं तुम्हाला आधीच्या लेक्चरला झालेलं आहे. मी फक्त एक रिव्हिजन घेते कारण काय होतं, मध्ये खूप गॅप होतो, परीक्षा असतात आणि विसरलं जातं. म्हणून एक रिव्हिजन म्हणून आपण मागच्या लेक्चरला काय घेतलेलं आहे. जस्ट टू हॅव द रिव्हिजन व्हॉट वी हॅव डन इन द लास्ट लेक्चर. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये इन द लास्ट व्हिडिओ व्हॉट वी हॅव सीन. थॅलोफायटा वी हॅव सीन, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म and angiosperm. In that, angiosperm has been reduced. After this silent feature, the next subunit is 3.3. Now this 3.3 subunit, it is plant life cycle and alternation of generation. Now this is the last unit in this kingdom planting. या किंगडम प्लांटिंग मध्ये हा सगळ्यात शेवटचा युनिट आहे, that is plant life cycle. Now what do you mean by the plant life cycle? Plant life cycle म्हणजे नेमकं काय आहे हे बघूया. In the plant life cycle in plants, it is divided into 2. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. You should remember this point. In the plants, the life cycle is divided into 2 parts. First is sporophyte and second is gametophyte. प्लांट मध्ये दोन महत्त्वाचे सायकल्स होतात. पहिला आहे स्पोरोफाइट आणि दुसरा आहे गेमेटोफाइट. Now this sporophyte, what is the function of this sporophyte? First we are going to see functions. This sporophyte main function is to produce spores. स्पोरोफाइटचं काम काय आहे, स्पोर्स तयार करणे, to produce the spores. And gametophyte to produce gametes. You should not forget these functions. हे फंक्शन तुम्ही कधीही विसरायचं नाही. स्पोरोफाइट काय करणार आहे तर स्पोर्स तयार करणार आहे आणि गॅमेटोफाइट काय करणार आहे, गॅमेट्स. हा पहिला मुद्दा. आता जो स्पोर्स आहे, दिस स्पोर्स इट इज ऑलवेज डिप्लॉयड. स्पोर्स काय असतात, नेहमी डिप्लॉयड असतात, दॅट इज 2L. These spores are always diploid and gametes
दे आर ऑलवेज हॅप्लॉइड इन नेचर. गॅमेट काय आहे? ऑलवेज हॅप्लॉइड इन नेचर. स्पोर्स नेहमी कसे असतात? डिप्लॉइड असतात आणि गॅमेट्स नेहमी कसे असतात? हॅप्लॉइड असतात. आता हे तुम्ही महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवला तर पुढे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही की कुठला हॅप्लॉइड आहे आणि कुठला डिप्लॉइड आहे. कधीही गॅमेट्स हा डिप्लॉइड होत नाही आणि कधीही स्पोर्स हा हॅप्लॉइड होत नाही. नेहमी स्पोर्स इज काय असतो? डिप्लॉइड असतो आणि गॅमेट नेहमी काय असतो? हॅप्लॉइड असतो. You should remember in your mind that spores are always diploid in nature and gametes are always haploid in nature. Gametes will not convert into the diploid in structure. तो कधीही गॅमेट आपण डिप्लॉइड म्हणू शकत नाही. गॅमेट we cannot say it is diploid and spores we cannot say it is an haploid. So we should remember these things. Sporophyte is going to produce spores. Gametophyte is going to produce the gametes, and spores are always diploid and gametes are haploid in nature. Now what is mean by alternation of generation? आता आपण काय घेतला? प्लांट लाईफ सायकल. लाईफ सायकल किती ह्याच्यात डिवाइड झाले? दोन. स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट. स्पोरोफाइटमध्ये काय तयार होतं? स्पोर्स आणि गॅमेटोफाइटमध्ये गॅमेट्स. स्पोर्स कसे आहेत? डिप्लॉइड आहेत आणि गॅमेट्स कसे आहेत? हे नेहमी हॅप्लॉइड आहे. आता पुढचा भाग आहे अल्टरनेशन ऑफ जनरेशन. अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे नेमकं काय आहे? आधी मी एक सायकल आपण ह्या पद्धतीने काढून बघूया आणि त्याच्यावरून तुम्हाला मी अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय आणि मग आपण त्याची डेफिनेशन बघूया. तुम्हाला डेफिनेशन सांगितलं की पटकन लक्षात येणार नाही म्हणून आपण एक सायकल काढूया. पहिला आपण घेऊया sporophyte. Now this sporophyte, it is काय आहे? 2 and sporophyte is always diploid in nature. Now this diploid sporophyteचं फंक्शन काय आहे? टू प्रोड्यूस spores. Sporophyte is going to produce the spores and after producing the spores तयार झाले की काय होतंय? कुठला जनरेशन येते त्याचा? गॅमेटोफाइट. This gametophyte and this gametophyte is going to form gametes, that is male and female sperm. दोन्हीपैकी एक मेल किंवा फीमेल गॅमेट्स तयार होणार आहे तिथं. and after the gamete there is a formation of zygote. बघा सायकल कशी आहे. स्पोरोफाइट. स्पोरोफाइट काय तयार करतं? फंक्शन काय? स्पोर्स तयार. आता स्पोरोफाइट नेहमी कसं असतं? डिप्लॉइड असतं. आता स्पोर्स सुद्धा इथं आता काय होणार ते बघूया. स्पोरोफाइट इट अंडरगो मिओसिस. स्पोरोफाइट काय होणार आहे?
करताना there is a cell division, and this cell division is the meiosis. This meiosis is going to produce the spores which is haploid in nature. These spores are going to produce a gametophyte. These gametes are always haploid. म्हणजे इथं सुद्धा काय हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात आणि हे मॅच्युअर गॅमेटोफाइट असतात. मॅच्युअर गॅमेटोफाइट विच इज हॅप्लॉइड इन नेचर. दिस गॅमेट काय तयार करणार आहे, गॅमेट्स तयार करणार आहे. दॅट इज मेल अँड फिमेल गॅमेट. मेल आणि फिमेल गॅमेट्स तयार होतात. This is haploid in nature, and here it is having the fusion. That process is called as fertilization, and after fertilization it is going to form a zygote. This zygote is 2n. मेल आणि फिमेल जो हॅप्लॉइड आहे तो एकत्र फ्यूज झाल्यानंतर ज्या प्रोसेसला आपण काय म्हणतो फर्टिलायझेशन, आणि फर्टिलायझेशन तयार झालं की तो कशात कन्वर्ट होतो, जायगोटमध्ये. तो डिप्लॉइड आहे. जायगोट इज कन्वर्ट इनटू स्पोरोफाइट. दिस स्पोरोफाइट again undergo reduction to form spores. Again it is going, these spores are going to form gamete, and the gametophyte is going to form the gametes. Gamete is going to form the zygote. हे असं सायकल कंटिन्यू राहते. स्पोरोफाइट झालं की गॅमेट. म्हणून तुम्हाला महत्त्वाचं काय सांगितलं, लाईफ सायकलमध्ये दोन भाग असतात प्लांट्समध्ये. पहिला आहे स्पोरोफाइट आणि दुसरा आहे गॅमेटोफाइट. आणि ह्या स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट मधला फंक्शन लक्षात ठेवायचा. म्हणजे आधी हे महत्त्वाचे तुम्ही कॉलम्स तयार करून ठेवले. स्पोरोफाइट स्पोर्स, गॅमेटोफाइट गॅमेट्स. पण इथं काय होत आहे, हा गॅमेट्स मधनं फर्टिलायझेशन होतं. आता हे तुम्ही फर्टिलायझेशनची डेफिनेशन 8वी 9वीला बघितलेली आहे. द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. आफ्टर दिस फर्टिलायझेशन काय तयार होणार आहे, जायगोट तयार होणार आहे. फ्युजन असल्यामुळे हा एन एकत्र घेऊन 2n होतो, आणि हा जायगोट काय करणार आहे, मॅच्युअर स्पोरोफाइट तयार करणार आहे. म्हणजे ही सायकल काय कंटिन्यू राहते. म्हणजे असं आहे का, हे झाल्यानंतर हे होणार नाही, हे झालं की हे होणार नाही, असं कधीच होत नाही. हे झालं की हे होतं आणि हे झालं की परत येतं. दिस इज कंटिन्युअस प्रोसेस. हे कंटिन्युअस आहे. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, अल्टरनेशन ऑफ अल्टरनेट स्पोरोफाइट, दॅट गॅमेटोफाइट, आफ्टर दॅट अगेन स्पोरोफाइट, अगेन दॅट गॅमेटोफाइट. म्हणजे वन आफ्टर अनदर दे आर अल्टरनेटिव्ह. असं आहे का कंटिन्युअस स्पोरोफाइट झालं की परत स्पोरोफाइट आहे पण नंतर गॅमेटोफाइट आहे, असं कधीच होत नाही. अल्टरनेट होतं. पहिला गॅमेटोफाइट झाला की लगेच स्पोरोफाइट, स्पोरोफाइट झाला की लगेच गॅमेटोफाइट. अल्टरनेट होतं आणि एका जनरेशनमधून दुसरं. सो इट इज अल्टरनेटिंग टू वन आफ्टर अनदर. देअरफॉर दिस इज नोन ॲज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. This is called as alternation of generation. Now what is the definition of alternation of generation? The sporophytic and gametophytic generation alternate. बघा इथूनच मी डेफिनेशन तयार करते. The sporophytic and gametophytic alternate with each other. Sporophytic and gametophytic alternate. इथं अल्टर झाला परत alternate with each other is called as alternation of generation. एक लक्षात ठेवा, बायोलॉजी इतकं अवघड नाही आहे. आपण विचार करतो की बायोलॉजी अवघड आहे. तुम्ही डायग्राम रिप्रेझेंट करायला आलं की त्याच्यावरनं भरपूर काही लिहू शकता. मी आता तुम्हाला लाईफ सायकल सांगितलं. हे महत्त्वाचा जो पॉईंट आहे हा तुम्ही लक्षात ठेवा. इफ यू रिमेंबर दिस पॉईंट, अल्टरनेशन काढायला काही अवघड आहे का? मी इथूनच काढलं. स्पोरोफाइट लिहिला, त्याचं फंक्शन लिहिलं, नंतर गॅमेटोफाइट लिहिला, त्याचं फंक्शन लिहिलं. परत इथं मी एक ॲडिशन केली की हा गॅमेट काय होतो, फ्यूज होतो आणि जायगोट तयार होतो. अँड दिस जायगोट इज गोइंग टू फॉर्म द
स्पोरोफाइट. आणखी दुसरं महत्त्वाचं की हा पॉईंट, स्पोर्स आर ऑलवेज डिप्लॉइड अँड गॅमेट इज ऑलवेज हॅप्लॉइड इन नेचर. हे दोन गोष्टी लाईफ सायकल इन प्लांट्समध्ये लक्षात ठेवल्या की तुम्हाला अल्टरनेशन ऑफ जनरेशन काढायला काही अवघड नाही. तुम्हाला मॅडम तुम्ही नेहमी शिकवतो म्हणून तुम्हाला काय वाटत नाही, पण तुम्ही आता बघितलं असेल तर मी ह्याच्यातूनच घेतलेला आहे. परत हा भाग घेतला इथं, त्याचं फंक्शन, हा खालचा इथं त्याचं फंक्शन. फक्त इथं मी काय केलं, ह्या दोघांना मेल आणि फिमेल फर्टिलाइज केलं आणि जायगोट तयार केला. हा जायगोट काय करतो, परत एक मॅच्युअर झाड तयार करतो आणि ते झाड परत काय करणार आहे, स्पोर्स तयार करणार. म्हणजे ह्याच्यावरनं सुद्धा आपण काय करू शकतो, एक डेफिनेशन तयार करू शकतो, ज्या डेफिनेशनचं नाव आहे अल्टरनेशन ऑफ जनरेशन. द स्पोरोफाइटिक अँड गॅमेटोफाइटिक जनरेशन alter with each other is called as alternation of generation. Now this alternation of generation तुम्हाला काय काय आहे बघा. You have thallophyte, ज्यात तुम्ही algae बघितलेली आहे, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म. हे तुम्ही बघितलेलं आहे आधीच्या लेक्चरला. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म. हे संपल्यानंतर मी लाईफ सायकल घेतली आणि ह्याच्यामध्ये ह्या लाईफ सायकल सगळ्या होतात कारण हे प्लांट्स आहेत. आता अल्गी आपण बघितलं, थॅलोफायटा, तर ह्याच्यात रिप्रोडक्शन आपल्याला दोन्ही दाखवतात, असेक्शुअल सेक्शुअल. मॅडमनी हे घेतलेलं आहे. आता ह्याच्यात हे जो दुसरा भाग आहे ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा, हियर देयर इज अ डिस्टिंक्ट अल्टरनेशन ऑफ जनरेशन. अल्टरनेशन ऑफ जनरेशन कसं आहे, डिस्टिंक्ट आहे. पण जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म मधला जो अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे त्याच्यात गॅमेटोफायटिक फेज ही काय थोडीशी रिड्यूस्ड आहे. म्हणजे ही फेज काय एकदम छोटी आहे, बाकीची फेज थोडीशी मोठी आहे. पण ह्याच्यात सुद्धा अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे, पण इथं गॅमेटोफाइट हा रिड्यूस्ड आहे, तिथं डिस्टिंक्ट आहे, मोठा व्यवस्थित आपल्याला कळतो. आणखी हे झालं तुमचं डिफरन्शिएट बिटवीन द कुठल्या फेजमध्ये काय आहे, अल्टरनेशन ऑफ जनरेशन कसं असतं. ब्रायोफायटामध्ये कसं असतं तर डिस्टिंक्ट अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे. टेरिडोफायटामध्ये कसं आहे, डिस्टिंक्ट आहे. जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्ममध्ये कसं आहे तर गॅमेटोफायटिक जो आहे तो थोडासा रिड्यूस्ड आहे. आता हे झालं त्याच्या पद्धतीने. पण आपण आता अल्गी बघितलं किंवा हे कुठलाही भाग बघितला तर ह्याच्यात जी फेज डॉमिनंट आहे. आता डॉमिनंट म्हणजे काय तर विच एक्सप्रेस द कॅरेक्टर. एखादा कॅरेक्टर जो जास्त प्रमाणात एक्सप्रेस करतो किंवा ह्याच्यात तुम्हाला जास्त दाखवत असेल तर त्याला आपण म्हणतो डॉमिनंट. हे तुम्ही 8वी 9वी 10वीला केलेलं आहे मेंडलिझममध्ये, डॉमिनंट रिसेसिव्ह. तर त्याच्यामधला जो डॉमिनंट फेज आहे, आता ह्याच्यात दोन फेजेस आहेत, एक आहे डिप्लॉइड आणि दुसरा हॅप्लॉइड. मग समजा एखादं अल्टरनेशन ऑफ जनरेशन तुम्हाला हॅप्लॉइड जास्त प्रमाणात डॉमिनंट दाखवत असेल तर त्याला काय म्हणायचं. ज्याला तो डिप्लॉइड दाखवत असेल डॉमिनंट तर त्याला काय म्हणायचं. आणि हे दोन्हीही दाखवत असतील एकत्रित तर त्याला काय म्हणायचं. तर ज्या वेळेला तो हॅप्लॉइड दाखवत असेल, हा कंडिशन दाखवत असेल हॅप्लॉइड, तर त्याला आपण म्हणतो हॅप्लॉइड. त्याला काय म्हणतो आपण हॅप्लॉइड. म्हणजे हॅप्लॉइड दाखवतोय. ज्या वेळेला तो डिप्लॉइड दाखवत असेल त्यावेळेला आपण म्हणतो डिप्लॉइडिक. आणि ज्याला हे दोन्ही दाखवत असतात त्यावेळेला त्याला आपण म्हणतो हॅप्लो. हॅप्लोडिप्लॉइडिक लाईफ सायकल.
म्हणतो, मी मगाशी सांगितलं, ज्याला हा हॅप्लॉइड जास्त डॉमिनंट ह्याच्यात दाखवायचं असेल ह्या अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये, त्याला आपण म्हणतो हॅप्लॉइडिक. ज्याला तो डिप्लॉइड दाखवत असेल त्याला आपण म्हणतो डिप्लॉइडिक. ज्याला हे दोन्ही दाखवत असतील डॉमिनंट तर त्याला आपण म्हणतो हॅप्लोडिप्लॉइडिक लाईफ सायकल. आता हे झालं तुमचं लाईफ सायकल म्हणजे काय आहे, अल्टरनेशन जनरेशन ऑफ द लाईफ सायकलमधला अल्टरनेशन ऑफ जनरेशन काय आहे. आता पुढं काय होणार आहे ते आपण बघूया की आता तुम्हाला याच्यात नीट आणि CETला प्रश्न कसे असतात. हाऊ द क्वेश्चन्स आर आस्क्ड इन नीट अँड CET. विच इज द फर्स्ट सेल. बघा क्वेश्चन काय, विच इज द फर्स्ट सेल इन द अल्टरनेशन ऑफ जनरेशन. कुठली अशी फर्स्ट सेल आहे जी डिवाइड होते अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये. आणि तुम्हाला 4 ऑप्शन्स उचलून कुठले दिले जातात, हे बॉक्स केलेत नाही. क्लोरोफाइट, स्पोर्स, गॅमिफाइट, गॅमिट्स किंवा गॅमिट्सच्या जागेवर झायगोट. मग ह्याच्यात ना पहिली सेल कुठली आहे अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये, टू हॅव द न्यू प्लांट. तर नवीन झाड म्हटलं की तुम्ही झायगोट लिहिता, काय तुम्ही गॅमिट प्लांट तयार करता असं लिहिता. पण पहिलं हा गॅमिट तयार होत नाही. पहिला काय होतो, हा डिप्लॉइडमधनं हॅप्लॉइड स्पोर्स तयार होतात. म्हणजे पहिली सेल तुमची काय आहे, दॅट इज स्पोर. म्हणजे तुमचं उत्तर काय पाहिजे, स्पोर्स पाहिजे. दिस स्पोर्स इज गोइंग टू फॉर्म अ गॅमिट and that this gamete is going to form a sporophyte. Means your first cell is the spores. Means if you remember this basic concept, you can draw the alternation of generation. Now in this lecture I have taken the what is plant life cycle and alternation of generation. In the next lecture we are going to see haploidic life cycle, diploidic life cycle and haplodiploidic. If I take all the 3 continuously, it will be very enlarged video and you will get the confusion. मी ह्याच्यात पुढं कंटिन्यू करू शकते तर पासून हॅप्लॉइड डिप्लॉइड मला काही अवघड होत नाही, पण व्हिडिओ पण मोठा होईल, तुम्ही कन्फ्यूज व्हाल की अल्टरनेशन जनरेशन असं आहे, मग हॅप्लॉइडिक काय आहे, मग मॅडमने डिप्लॉइड कुठला सांगितलं मॅच्युअर झालेला, हाफ फेज सांगितला का इथला सांगितला. मग आपण काय करूया, पुढच्या लेक्चरला हॅप्लॉइडिक बघूया, नंतर डिप्लॉइडिक बघूया आणि नंतर हॅप्लोडिप्लॉइडिक. आता तुम्हाला ह्याच्यावरचे मी प्रश्न सांगते ते तुम्ही सोडवायचे आहेत. व्हॉट इज द अल्टरनेशन ऑफ जनरेशन अँड ड्रॉ सुटेबल डायग्राम ऑफ अल्टरनेशन ऑफ जनरेशन. किंवा ह्याला डायग्राम म्हणायच्या वेळी चायझमॅटिक रिप्रेझेंटेशन म्हटलं जातं. अशी जी सायकल आहे याला काय म्हणतो आपण, चायझमॅटिक रिप्रेझेंटेशन. डिफाईन अल्टरनेशन ऑफ जनरेशन अँड गिव्ह चायझमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आणखी तुम्हाला एक प्रश्न येतो, and here it is written x and here it is written y. I will draw the charismatic representation. You have to fill x and y. Variety of the questions are coming. भरपूर क्वेश्चन्स ह्याच्यात आपण तयार करू शकतो. आजच्या लेक्चरला फक्त एवढंच पुरं आहे तुम्हाला, लाईफ सायकल कशी होते आणि अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे नेमकं काय आहे. समजा तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. थँक्यू व्हेरी मच.